श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण सुंदरकांडातला 32वा सर्ग वाचूया. वायुपुत्र महात्मा हनुमानाचे वचन ऐकून देवकन्ये समान तेजस्वी असलेली सीता क्षणभर थांबली. मग पुन्हा आत्महितपर विचाराने बोलू लागली. ती म्हणाली, वानरवीरा, तू मला प्रिय असंच वक्तव्य केलं आहेस. तुला पाहून हर्षभरीत झाल्यामुळे माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले आहेत. पावसानं वृष्टी केल्यावर अर्धवट उगवलेली शेत असलेली वसुंधरा ज्याप्रमाणे हिरवी हिरवी होते त्याप्रमाणे माझी अवस्था झाली आहे. हनुमाना, माझ्यावर कृपा कर. शोकामुळे दुर्बल झालेल्या माझ्या गात्रांनी मला नरश्रेष्ठ श्रीरामांना प्रेमपूर्वक स्पर्श करता यावा अशी व्यवस्था कर. वानरश्रेष्ठा, श्रीरामांनी क्रोधवश होऊन कावळ्याचा एक डोळा फोडणारा दर्भाचा जो बाण सोडला होता त्या प्रसंगाची तू ओळखीची खूण म्हणून श्रीरामांना आठवण दे. माझ्यातर्फे आणखीही एक निरोप सांग. म्हणावं, प्राणनाथा, आणखीही एक घटना या सीतेला स्मरते आहे. माझ्या कपोलावर लावलेला तिलक पुसला गेला असताना तुम्ही तुमच्या हाताने मनशिलेचा तिलक लावला होता. ती गोष्ट ही आठवा. महेंद्र आणि वरुण यांच्या समान तुम्ही पराक्रमी आहात. प्रियतमा, बलवान असूनही तुम्ही अपहरण होऊन राक्षसांच्या घरात निवास करणाऱ्या या सीतेचा होणारा तिरस्कार कसा सहन करता? निष्पाप प्राणेश्वरा, हा दिव्य चूडामणी मी मोठ्या प्रयत्नांनी सुरक्षित ठेवला होता आणि संकटकाळी हा मणी पाहताना जणू मला तुमचंच दर्शन घडत आहे अशा तऱ्हेचा हर्षदायक अनुभव मला येत होता. समुद्राच्या जलापासून उत्पन्न झालेलं हे कांतिमान मणिरत्न मी आज तुम्हाला परत करते आहे. आता दुःखातूर झाल्यामुळं मी अधिक काळपर्यंत जिवंत राहू शकेन असं मला वाटत नाही. असह्य दुःख, हृदयभेदी बोलणी आणि राक्षसींचा सहवास या साऱ्या गोष्टी मी केवळ तुमच्यासाठीच सहन करते आहे. राजकुमारा, शत्रुसूदना, तुमच्या प्रतीक्षेत मी असं तरी 1 महिना पर्यंत जीवन कंठित करीन. त्यानंतर तुमच्याशिवाय मी जिवंत राहू शकणार नाही. हा राक्षसराज रावण मोठा क्रूर आहे. माझ्याकडं पाहण्याची त्याची दृष्टी चांगली नाही. जर तुम्ही विलंब करता आहात असं माझ्या कानी आलं तर मी क्षणभरही जिवंत राहणार नाही. सीतेचे हे अश्रू ढाळीत काढलेले करुणाजनक वचन ऐकून महातेजस्वी पवनकुमार हनुमान म्हणाला, देवी, मी सत्याची शपथ घेऊन सांगतो की श्री रघुनाथ तुझ्या शोकामुळंच सर्व दुःखांना विमुख झाले आहेत. माफ करा, श्री रघुनाथ तुझ्या शोकामुळंच सर्व सुखांना विमुख झाले आहेत. श्रीराम शोकातूर झाल्यामुळं लक्ष्मणही अत्यंत दुःखी असतो. आता कसं का होईना तुझं दर्शन घडलं आहे म्हणून रडण्या भेकण्याची किंवा शोक करण्याची आता गरज नाही. रडत बसायला आता अवसरही नाही. भामिनी, तू याच मुहूर्तापासून तुझ्या सर्व दुःखांचा अंत होत असल्याचं पाहशील. ते दोघे बंधू पुरुषसिंह राजकुमार श्रीराम आणि लक्ष्मण सर्वत्र प्रशंसा होत असलेले वीर आहेत. तुझ्या दर्शनासाठी उत्साहानं ते लंकापुरी भस्म करून टाकतील यात शंका नाही. विशाल लोचने राक्षसराज रावणाला समरांगणात त्याच्या बंधू बांधवांसह मारून ते दोघेही रघुवंशी बंधू तुला तुमच्या पुरीला परत घेऊन जातील. सती साध्वी देवी, जी श्रीरामांच्या ओळखीतली आहे आणि जिच्यामुळं त्यांच्या हृदयात प्रेम प्रसन्न संचार निर्माण होईल अशी आणखी एखादी ओळख तुझ्यापाशी असली तर ती श्रीरामांना देण्यासाठी माझ्याजवळ दे. तेव्हा सीता म्हणाली, कपिश्रेष्ठा, मी तुला उत्तमातील उत्तम ओळखीची खूण तर दिली आहेच. वीरा हनुमाना, हे आभूषण प्रयत्नपूर्वक पाहिल्यावर श्रीरामांना तुझं सारंच बोलणं निश्चितपणानं विश्वासार्ह वाटेल. तो श्रेष्ठ मणी घेऊन वानर शिरोमणी श्री
देवी सीतेला डोके वाकवून वंदन केले. त्यानंतर तो तेथून जाण्यास उद्युक्त झाला. वानर युथपती महावेगशाली हनुमान तेथून उड्डाण करण्यासाठी म्हणून उत्साह धारण करून मृदिंगत होताना पाहून जनकनंदिनी सीतेच्या मुखावरून आनंदात अश्रूच्या धारा वाहू लागल्या. ती दुःखी होऊन सद्गतीत झालेल्या वाणीने म्हणाली, हनुमान, सिंहासमान पराक्रमी असलेल्या त्या दोन्ही भावांना, श्रीराम लक्ष्मणांना तसंच मंत्र्यांसह सुग्रीव आणि इतर सर्व वानरांना माझं कुशल मंगल सांग. महाबाहू श्री रघुनाथांना तू अशा प्रकारे समजावून सांग की ज्यामुळे ते दुःखाच्या या महासागरातून माझा उद्धार करण्यास प्रवृत्त होतील. वानरांच्या प्रमुख वीरा, माझा हा दुस्सह शोकावेग आणि राक्षसांचा हा धाकदपशा देखील तू श्रीरामांच्या समीप असताना सांग. जा, तुझा मार्ग मंगलमय हो. राजकुमारी सीतेचा तो अभिप्राय जाणून घेतल्यावर कपिवर हनुमान कृतार्थ झाला आणि प्रसन्न चित्त होऊन राहिलेल्या अल्प स्वल्प कार्याचा विचार करीत त्याने तेथून उत्तर दिशेकडे प्रस्थान केले. सीतेचे उत्तम वचनाने हनुमानाचे प्रशस्तीपूर्वक आदरातिथ्य केले. त्यानंतर हनुमानाने तेथून प्रस्थान केले. त्या स्थानापासून दुसऱ्या जागी गेल्यावर तो विचार करू लागला, मी कृष्ण नेत्री सीतेचं दर्शन तर घेतलं, आता माझ्या या कामातला थोडासा भाग बाकी राहिला आहे. आता शत्रूच्या शक्तीचा अंदाज घ्यायला पाहिजे. यासाठी 4 उपाय आहेत, साम, दाम, भेद आणि दंड. इथं सामादी 3 उपाय उपयोगी नाहीत. ते केवळ दंड या 4थ्या उपायाचा प्रयोगच उपयोगी पडेल असं दिसतं. राक्षसांना सामनीतीचा प्रयोग करण्यात काही फायदा नाही. त्यांच्याशी धनही खूप आहे, तेव्हा या दान घेण्याचा काही उपयोग नाही. याशिवाय हे बलाभिमानानं गर्विष्ठ झालेले असल्यामुळं भेदनीतीद्वारा देखील त्यांना वश करून घेता येण्यासारखं नाही. अशा अवस्थेत मला इथं पराक्रम दाखविणंच उचित असं वाटतं. लहानात लहान कामाच्या सिद्धीसाठी देखील एकच साधक हेतू असत नाही. जो पुरुष कुठलंही काम किंवा प्रयोजन अनेक प्रकारांनी सिद्धीस नेण्याची कला जाणतो तोच कार्यसिद्धीमध्ये समर्थ असतो. जर या यात्रेत मी आपल्यात आणि शत्रुपक्षात युद्ध झाल्यावर कोण प्रबळ ठरेल ही गोष्ट जाणून घेऊ शकलो तर किती बरं होईल. त्यानंतर भविष्यातल्या कामाचा अंदाज घेऊन मी सुग्रीवापाशी जाईन. त्यामुळं मी स्वामींच्या आज्ञेचं पूर्णपणानं पालन केलं आहे असा त्याचा अर्थ होईल. परंतु आज मी इथपर्यंत आलो आहे ते सुखद शुभ परिणाम करणारं कसं ठरेल? राक्षसांची घनघोर युद्ध करण्याची संधी मला कशी प्राप्त होईल? दशमुख रावणालाही त्याची सेना आणि मी त्यांची रणांगणावर तुलना करण्याची संधी मी प्राप्त करून देऊ इच्छितो. म्हणजे त्यालाही त्या दृष्टीनं कोण सबळ आहेत ते कळेल. त्या युद्धात मंत्री, सेना आणि सहाय्यकांसह उभ्या ठाकलेल्या रावणाशी मी 2 हात करीन. त्यात सैनिक शक्तीचा त्यामुळं मला अनायासेच परिचय होईल. त्याचा स्वतःचा हार्दिक अभिप्राय कळेल. त्यानंतर मी तिथून जाईन. या निर्दयी रावणाचं हे सुंदर उपवन डोळ्यांना आनंद देणारं आणि मनोरम आहे. नाना प्रकारच्या वृक्षलतांनी बहरल्यामुळे हे नंदनवनाप्रमाणे उत्तम भासत आहे. ज्याप्रमाणे अग्नी शुष्क वन जाळून टाकतो त्याचप्रमाणे मीही आज या उपवनाचा विध्वंस करून टाकीन. हे वन भग्न झाल्यावर रावण निश्चितपणे संतप्त होईल. त्यानंतर तो राक्षसराज हत्ती, घोडे तसंच विशाल रथांनी युक्त होऊन इथं येईल. येताना त्रिशूल, कालायस तसंच पट्टीश आदी शस्त्रास्त्रांनी सुसज्ज झालेली मोठी सेना तो घेऊन येईल. त्यानंतर इथं महान संग्रामाची सुरुवात होईल. त्या युद्धात माझ्या गतीला रोखणारा कोणी नसेल. माझा पराक्रम कुंठित होऊन शकणार नाही. मी प्रचंड पराक्रम दाखविणाऱ्या राक्षसांना जाऊन भिडेन आणि रावणानं पाठविलेली ती सारी सेना मृत्युमुखी धाडून सुखानं सुग्रीवाच्या निवासस्थानाकडं किष्किंधापुरीकडं परत जाईन.
असा विचार करून भयानक पुरुषार्थ प्रकट करणारा हनुमान उठला. क्रोधाने भरलेला तो पवनकुमार वायूप्रमाणे अत्यंत वेगाने तेथील वृक्ष उपटून सगळीकडे फेकू लागला. त्यानंतर वीर हनुमानाने मत्त पक्ष्यांच्या किलबिलाटाने निनादित झालेले आणि नाना प्रकारच्या लता वृक्षांनी बहरलेले ते प्रमदावन उजाड करण्यास सुरुवात केली. रावणाच्या अंतःपुराचे ते उपवन थोड्याच वेळात भकास दिसू लागले. तेथील वृक्ष त्याने खंडित करून टाकले, जलाशय त्याने घुसळून टाकले, पर्वत शिखरे त्याने उद्ध्वस्त करून टाकली. त्यामुळे ते सुंदर वन काही क्षणातच विस्कटलेले आणि अप्रिय दिसू लागले. नाना प्रकारचे पक्षी घाबरून जाऊन चीची करू लागले. जलाशयांचे घाट उद्ध्वस्त होऊन तुटून फुटून गेले. तांब्यासारख्या लालसर रंग असलेल्या वृक्ष पल्लव सुकून गेले. तेथील वृक्षवेली तुडवल्या गेल्या. या सर्व कारणांनी ते प्रमादवन जणू दावानला होरपळले आहे असा भास होऊ लागला. तेथील वेली आपली आवरणे सुटलेल्या अवस्थेत घाबरून गेलेल्या स्त्रियांसारख्या भासू लागल्या. लता मंडप आणि चित्रशाला उजाड झाल्या. पाळीव हिंस्त्र पशु, हरिणे तसेच तरतरांचे पक्षी आर्तक्रंदन करू लागले. प्रस्तरांवरून निर्मिलेले प्रासाद तसेच इतर साधारण गृहे कोणत्याही होत्याची नव्हती झाली. त्यामुळे त्या महान प्रमादावनाचे सारे रूप सौंदर्य नाहीसे झाले. दशमुख रावणाच्या स्त्रियांनी नित्य वापरातील भूमी असलेले ते कानन कलाहीन झाले. अंतःपुरवासींच्या क्रीडा विहारासाठी उपयोगी पडणारे ते उपवन उद्ध्वस्त झाले. ज्या ठिकाणी चंचल अशोकलतांचे समूह शोभत होते ते शोभावन विशोभित झाले. कपिवर हनुमानाच्या बलप्रयोगाने ते वन शोकनीय लता जमिनीवर पडल्यामुळे विषण्ण झाले. अशा प्रकारे महामना रावणाच्या मनाला दारुण क्लेश होतील असे काम करून हनुमान प्रवेशद्वारापाशी आला. अनेक बलवान राक्षसांशी एकट्याने युद्ध करण्याची खुमखुमी अजूनही त्याच्या मनात होती. त्यावेळी तो स्वतःच्या अद्भुत तेजाने प्रकाशित होत होता. प्रमादवनातल्या पक्ष्यांचा कोलाहल आणि झाडे मोडण्याचा मोठा आवाज ऐकून समस्त लंकावासिनी भयभीत झाले. पशु आणि पक्षी भयभीत होऊन आर्त चित्कार करीत सैरावैरा पळू लागले. राक्षसांसमोर भयंकर अपशकुन प्रकट होऊ लागले. प्रमादावनात झोपलेल्या विक्राळ मुखांच्या राक्षसींची झोपमोड झाली आणि त्यांनी उठल्यावर ते वन उद्ध्वस्त झालेले पाहिले. त्याबरोबरच त्यांची दृष्टी त्या वीर महाकपी हनुमानावरही पडली. महाबली, महान साहसी तसेच महाबाहू हनुमानाने जेव्हा त्या राक्षसी पाहिल्या तेव्हा त्यांना भेडसावणारे विशाल रूप त्याने धारण केले. पर्वताप्रमाणे प्रचंड शरीराचा तो महाबली वानर पाहून त्या राक्षसी जनकनंदिनी सीतेला विचारू लागल्या, विशाल लोचने, हा कोण आहे? कुणी याला इथे पाठवलं? हा कुठून आणि कशासाठी इथं आला आहे? त्याचं आणि तुझं काय बोलणं झालं? कृष्ण सुंदर नेत्रांच्या सुंदरी, घाबरू नको, साऱ्या गोष्टी आम्हाला सांग. हा तुझ्यापाशी काय बोलला, का बोलला तो तुझ्याशी? तेव्हा सर्वांग सुंदरी साध्वी सीता म्हणाली, इच्छेला येईल ते रूप धारण करणाऱ्या राक्षसांना जाणून घेण्याचा आणि ओळखण्याचा माझ्याजवळ काय बरं उपाय असणार? हा कोण आहे आणि काय करील हे तुम्ही जाणे आणि तो जाणे. सापाची पावलं सापच ओळखू शकतो यात संशय नाही. मीही याला पाहून अत्यंत भयभीत झाले आहे. हा कोण आहे हे मला ठाऊक नाही. मला तर हा कुणी इच्छेला अनुसरून रूप धारण करून आलेला राक्षसच वाटतो. विदेह नंदिनी सीतेचे ते म्हणणे ऐकून राक्षसी अत्यंत वेगाने पळू लागल्या. त्यांच्यातल्या काही तेथे थबकल्या तर काही रावणाला सूचना देण्यासाठी राक्षस भवनाकडे गेल्या. रावणासमीप जाऊन त्या विक्राळ मुखाच्या राक्षसींनी रावणाला कोणी एक विराट रूपधारी भयंकर वानर प्रमादावनात येऊन पोहोचल्याची वार्ता सांगितली. त्या म्हणाल्या, राजन, अशोक वाटिकेत एक वानर आला आहे. त्याचं शरीर मोठं भयंकर आहे.
त्यानं सीतेशी संवाद साधला आहे. तो महापराक्रमी वानर अजूनही तिथंच आहे. आम्ही खोदून खोदून विचारलं तरीही जनक किशोरी मृगनयनी सीता त्या वानराविषयी आम्हाला काहीही सांगू इच्छित नाही असं दिसतं. तो इंद्राचा किंवा कुबेराचा दूत असण्याचा संभव आहे. कदाचित श्रीरामांनीही त्याला सीतेच्या शोधार्थ पाठविलं असण्याची शक्यता आहे. अद्भुत रूप धारण करणाऱ्या त्या वानरानं तुमचं मनोहर प्रमादावन उजाड केलं आहे. जिथं नाना प्रकारची पशुपक्षी राहत होते ती जागा आता उद्ध्वस्त झाली आहे. प्रमादावनाचा एकही भाग असा नाही की जो त्यानं नष्ट करून टाकलेला नाही. जिथं जानकी देवी राहते तो भाग मात्र त्यानं नष्ट केलेला नाही. जानकीच्या रक्षणासाठी त्यानं ते स्थान सोडून दिलं आहे का परिश्रमांनी थकून जाऊन ते मात्र आम्हाला निश्चितपणानं उलगडलेलं नाही. तसे त्याला परिश्रम तरी काय झाले असणार आहेत म्हणा. त्यानं ते स्थान वाचवून सीतेचं रक्षण केलं आहे हेच खरं. मनोहर पल्लवांनी आणि पानांनी भरलेला तो विशाल अशोक वृक्ष आठवा. त्याच्या खाली सीतेचा निवास आहे. तो वृक्ष त्याने सुरक्षित ठेवला आहे. त्यानं सीतेशी वार्तालाप केला आणि हे वन उजाड करून टाकलं. त्या उग्ररूपधारी वानराला तुम्ही कठोर दंड देण्याची आज्ञा द्या. राक्षसराज, जिला तुम्ही आपल्या हृदयात स्थान दिलं आहे त्या सीतादेवीशी संभाषण करण्याचं धाडस कोण करील? ज्यानं आपल्या प्राणांचा मोह सोडलेला नाही तोच तिच्याशी वार्तालाप कसा करेल? इथे 32वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 33वा सर्ग वाचूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. कमेंटमध्ये जय श्रीराम लिहा. धन्यवाद. जय जय श्रीराम.